तो पहिल्याच बॉलला 4 रन ओमसा आणि निखिल कामठे अतिशय धुव्वाधार अशी बॅटिंग करण्यात ही जोडी निखिल कामठे यांनी काल 50 रन केलेले 3000 रुपये त्यांना मनोमय फार्मास्युटिकलकडनं सिक्सरचे 3000 रुपये त्यांना मिळालेले आहेत। बघूया दुसरा चेंडू चला 2 बॉल दुसरा बॉल बघूया काय होतंय। गणेश किरण बॉलर आहे ना, किरण डांगे दौंड तालुक्याकडनं आलेला। बघूया ओमसा काय करतोय। सहा ओव्हरचा सामना असेल। पहिला सामना सायस वर्से हडपसर, विकास काळे वर्सेस शिवाजी गादादे। सुंदर असा बॅटिंग करणारा निखिल कामठे याची MSCDA वेस्टर्न झोन वरती निवड झालेली, त्याची खूप खूप त्याचं अभिनंदन। किरण डांगे निखिल कामठे आणि बॉल गेला मिसफील्ड 4 रन थोडक्यात वाचलेला आहे। सायस फार्मा वर्सेस हडपसर, संघ मालक विकास काळे। आला का विकास? शैलेश निवंगुने यांचं खूप खूप स्वागत। सर हे घ्या। धन्यवाद। सकाळचं सत्र आणि आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा मैदानामध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय। प्रथमतः आलेल्या सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे।
आज पहिलीच मॅच, क्वार्टर फायनलची पहिलीच मॅच मैदानामध्ये सुरू झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय सायन्स फार्मा हा संघ गोलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला हडपसर टायगर्स इथे आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. दुसरं षटक इथे आपण पाहतोय शिवाजी गदादे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. या स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. आपण ही जी स्पर्धा पाहतोय यातील देखील नामवंत 11 खेळाडूंचा समावेश झोनल टीम मध्ये देखील करण्यात येतो. त्यामध्ये निखिल याची देखील आपण पाहिली तर निवड करण्यात आलेली आहे आणि तसंच त्याची आपण फलंदाजी देखील पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धावांसाठी. सुरेख फटका इथे सजवला आहे. अखूट टप्प्याचा चेंडू आहे. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. धावसंख्या होते ती 18 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. शिवाजी गदादे यांच्यावरती चढवलेलं आक्रमण पाहतोय निखिलच्या बॅट मधून. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत निखिलची फलंदाजी सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम त्याच्या फलंदाजीमध्ये झालेलं आहे. एका बाजूने आक्रमण आहे तर दुसऱ्या बाजूने संयम देखील आहे. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. क्वार्टर फायनलची पहिलीच मॅच आहे जी सकाळच्या सत्रामध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू वाईट बॉल आहे. अवांतर धाव म्हणजे एखादा मोठा फटका आला की गोलंदाजाचं मात्र इथे काहीसा संयम ढळतोय आणि सातत्याने बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर आहेत. पुन्हा एकदा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा कॉल आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. दुसरं षटक आहे. काहीसं महागडं आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा. त्यामध्ये एक षटकार आहे, एक एकेरी धाव आहे आणि 3 लागोपाठचे वाईट बॉल आहेत. इथे कमबॅक करावं लागेल. 20 मिनिटाचा अवधी प्रत्येक संघासाठी एका डावासाठी. इथे पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतोय षटकार 6 धावा. नवीन चेंडू द्या आतमध्ये. पॉवर प्ले मध्ये जर चेंडू हरवला तर नवीनच बॉल आहे. चला चेंडू आलेला आहे. आपण अजिबात गोळा होऊ नका. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. ज्या ठिकाणी काल निखिलने फलंदाजी थांबवली ना तिथूनच सुरुवात आज केली आहे. काल देखील त्याच्या बॅट मधून तब्बल 77 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि आज देखील आपण पाहतोय त्याच फॉर्म मध्ये तो खेळतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय. प्रत्येक शॉट मध्ये त्याच्या ताकद आहे, वजन आहे. प्रत्येक शॉट सिलेक्शन या खेळाडूचा अगदी अप्रतिम आहे. अखूट टप्प्याचे चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले जात आहेत. कव्हर ड्राईव्ह आहेत, स्लॉफ हिट आहेत, ड्राईव्ह्स आहेत, कट आहेत, स्विच हिट आहेत. प्रत्येक फटका अगदी सुरेख या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाला. धावसंख्या होते ती 27 धावा. 27 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. पंचांचा इशारा नक्कीच इथे येईल. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा.
आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्याला निखिल याची पाहायला मिळते. या स्पर्धेतील सर्वात चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न सातत्याने या संघाने केलेला आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा वाटा निखिलचा आहे. तर दुसऱ्या बाजूने संघाचा संघनायक देखील चांगली साथ देतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावत येऊन चेंडू खेळलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. काहीसं फंबल आणि त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर इथे दुहेरीमध्ये करण्यात येत आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक आहे जे पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा वेग वाढवण्याचं काम जे दोन्ही बाजूने सुरू आहे. एका बाजूने ओमसा संघाचा संघनायक, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय निखिल, ज्याच्याकडे फलंदाजीचा क्लास आहे, ज्याने आतापर्यंत उत्तुंग अशी षटकार चौकार खेळून काढलेत. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक टप्पा घेत चेंडू अडवलाय आणि त्या दरम्यान सिंगल सिंगल सिंगल, फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. सर्व खेळाडूंना सांगण्यास आनंद होतोय की ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे, माननीय जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माऊली नरहरे चषक 2024 पर्व 11चा आज अंतिम दिवस, अंतिम सोहळा, अंतिम काही मॅचेस आपल्याला या मैदानामध्ये संपन्न होताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच अनिलजी बेलकर यांनी इथे माहिती कळवली आहे की झोनलची जी टीम आहे, जी आपल्या पुणे जिल्ह्याची एक टीम झोनलची मॅच खेळण्यासाठी जाणार आहे, त्या संघाचा संघनायक म्हणून गणेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रथमतः तर गणेश जाधव यांचं मनपूर्वक असे अभिनंदन आहे की इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या पुणे जिल्ह्याचं नेतृत्व, प्रतिनिधित्व करण्यासाठी गणेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. षटक क्रमांक 3 इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित गायकवाड. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. म्हणजे ओमसा यांचा रोल आपण सातत्याने बघितलेलाच आहे. जे संघनायकाच्या डोक्यामध्ये जो विचार आहे, जी रणनीती आहे, ती सातत्याने इथे वापरली जाते. एक धाव पूर्ण करायची, निखिलला स्ट्राईकला आणायचं. निखिल प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय, धावा वेगात वाढवण्याचं काम करतोय आणि त्याला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि इथे येतोय एक सनसनीत चौकार 4 धावेंसाठी. वाह, चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. पुन्हा एकदा या षटकामध्ये एक मोठा प्रहार निखिलच्या बॅटमधून आलाय. 36 मधल्या तब्बल 20 धावा या एकट्या निखिलच्या बॅटमधून आल्यात. 7 चेंडूमध्ये 20 धावा आणि दुसऱ्या बाजूला 7 चेंडूमध्ये 12 धावा. नक्कीच हे गुणोत्तर चांगलं आहे की एका बाजूने आक्रमण सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने संयम देखील आहे. कित्येक वेळेस आपण ही रणनीती पाहिलेली आहे. म्हणजे जो चांगला विस्फोटक फलंदाज आहे तो पॉवर प्ले मध्ये मोठे मोठे फटके खेळतो आणि जो प्रमुख फलंदाज आहे ना त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी दिली जाते. कर्णधारांनी इथे नक्कीच चांगला प्रयत्न, चांगला इथे निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आहे इथे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलाय प्रहार. चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने, सीमारेषा पार. इथे येतोय फटक्यांचा चांगला आविष्कार, चौकार, 4 धावा. विजय धन्यवाद डीजे. सर याच्या अगोदरचा चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे, म्हणजे बॅक टू बॅक दोन्ही चौकार आहेत. ओके, बॅक टू बॅक दोन्ही चौकार आपल्याला येताना पाहायला मिळालेत.
धावसंख्या होते ती 40 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. इथे मात्र फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. क्या बात है. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 46 धावा. इथे गेअर बदललाय निखिलने. काय फलंदाजी इथे सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र हळुवार पद्धतीने चेंडू हाताळलाय. त्या दरम्यान आपण पाहिलं तर इथे चेंडू निर्धाव आहे. म्हणजे फुलरलेनची जी चेंडू आहेत ना, फलंदाज अगदी बरोबर मिडल करतोय, पण अखूट टप्प्याचे काहीशी उसळी घेणारे चेंडू अथवा स्लोअर वन इथे मात्र बॅटवरती येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. चांगली फलंदाजी तर इथे सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा. इथे क्षेत्ररक्षक अचूक घेरलाय. निखिलचा संपलाय खेळ. पहिला फलंदाज. बॅक 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 टू द पॅव्हिलियन.
धावसंख्या होते ती 55 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे चौथं सुरू आहे. आतापर्यंत 55 धावा झाल्या. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते अब तक 56 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली सुरुवात इथे आपल्याला हडपसर संघाची पाहायला मिळते. अगदी वाघाप्रमाणे इथे त्यांची दहाड आपल्याला ऐकायला मिळते. चांगली बॅटिंग आहे. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. 56 धावा आतापर्यंत झाल्यात. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही बलाढ्य संघ. एका बाजूला आपण पाहतोय सायन्स फार्मा हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे, कारण एका बलाढ्य संघाला तो हरवूनच क्वार्टर फायनल मध्ये आलेला. आणि दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतोय हडपसर टायगर, तो देखील तितकाच तुल्यबळ आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध इथे घेतला जातोय. पंचांचा इशारा इथे नक्कीच येईल. लेग बाय स्वरूपाची एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. या स्पर्धेचं जे लाईव्ह कव्हरेज आहे ते प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. आणि प्रथम स्पोर्ट्सचे सर्वा अमितजी जगताप सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. म्हणजे अगदी बारकाईने प्रत्येक चेंडूचं या ठिकाणी विश्लेषण आपल्याला यूट्यूबद्वारे देखील पाहायला मिळतं. म्हणजे कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. एवढी चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या मैदानामध्ये संपन्न होते. सुंदर असं मैदान शिंदे हायस्कूलचं हे मैदान आपण पाहतोय. हिरवा गालीचा आणि त्यामध्ये टर्फ विकेट म्हणजे मातीची खेळपट्टी. आयोजकांनी जिथे चांगलं करता येईल ना ते सर्व करण्याचं काम अगदी योग्य पद्धतीने केलेलं आहे. चांगल्या मैदानामध्ये चांगली सुरू असलेली स्पर्धा सातत्याने आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 4 षटकांमध्ये 57 धावा. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय सचिन सर आलेत. सचिन कातोरे एक अष्टपैलू खेळाडू आहेत या संघाचे. म्हणजे नुसती गोलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण नाही तर फलंदाजी देखील तितकीच ताकदवान आहे. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 5व्याला सुरुवात होईल. लेट्स प्ले. पटपट खेळा. वेळ अजिबात खर्च करू नका, कारण आज वेळेचं महत्व फार आहे आपल्याला. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. डीप मध्ये खेळाडू मात्र त्या ठिकाणी होतोय फंबल. चेंडू हातातून निसटलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार चौकार 4 धावेंसाठी. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 61 धावा. आज ढोल नगारे देखील इथे वाजणार आहेत. आज पूर्णपणे जल्लोष आहे. आज जल्लोष तर होणारच, कारण आजचा दिवसच तितका महत्वाचा आहे. आज या स्पर्धेचे सत्कार मूर्ती देखील त्यांचं देखील शुभागमन होणार आहे. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केला आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. म्हणजे संघासाठी 3 धावा वाचवल्या. धावसंख्या होते ती 62 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं सुरू आहे. 62 धावा आतापर्यंत झाल्यात. एकच फलंदाज आहे. धावसंख्या होते ती 62 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथे होतोय सक्सेसफुल. पुन्हा एकदा जातोय चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. 4 धावा.
बॅक टू बॅक 2 चौकारानंतर धावसंख्या होते ती 70 धावा. 70 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे कट करण्याचा प्रयत्न. उजव्या स्टिचच्या लगतचा चेंडू. इथे डॉट बॉल आहे. 70 धावा झाल्यात. हे 5वं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू. सत्तर धावा झाल्यात. एक फलंदाज बाद आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू उजव्या स्टिचच्या बाहेर. इथे वाईट बॉलचा कॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 71 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा इथे खोऱ्याने खर्च केल्यात. पहिली निखिलने सुरुवात केली, त्यानंतर ओमसा आणि त्याच्या साथीला पुन्हा एकदा आपण पाहतोय अमोल देखील आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र झेल निसटलाय आणि जीवदान इथे अमोलला मिळत आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा इथे खेळ शिल्लक आहे. बघा 20 मिनिटाचा जो अवधी दिलाय ना, तुम्हाला काल देखील ही सूचना होती आणि आज देखील तीच सूचना आहे. कारण आपल्याला सर्व कार्यक्रम हा वेळेतच पूर्ण करायचा आहे. आज या स्पर्धेचा औचित्य साधून ज्यांचा वाढदिवस आपण या मैदानामध्ये संपन्न करणार आहे ते माननीय जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे यांचं देखील शुभागमन आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे होणार आहे. त्यांचा देखील वाढदिवस आपण इथे सेलिब्रेट करणार आहोत आणि वेळेत सामने पूर्ण करायचे आहेत. कारण बक्षीस समारंभ सन्मान इथे करणं यासाठी फार वेळ लागणार आहे. म्हणजे अंधाराचं साम्राज्य येण्या अगोदर ती आपल्याला मॅच संपन्न करायची. शेवटचं षटक सुरू आहे. शिवाजीराव गदादे आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. यांच्या माध्यमातून टॉस का बॉस यासाठी आकर्षक असं एक वॉच आपल्याला जे या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. त्याचबरोबर गणेश जाधव देखील त्यांच्या समवेत. इथे पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला तर कट केलाय. वा, क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. या खेळाडूने आपल्या संघासाठी तब्बल आतापर्यंत 10 ते 15 धावा वाचवल्यात. म्हणजे पूर्णपणे समर्पण झालेलं आहे. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 72. षटक क्रमांक मैदानामध्ये 6वं सुरू आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे. शिवाजी गदादे जर आपण पाहिले तर या संघाचे ओनर देखील आहेत आणि एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर. संघासाठी कामगिरी देखील चांगली करतात. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे नकार आहे. परंतु अशा वेळेस तिथे कॉल एक्सेप्ट केला ज्या वेळेस अमोलला मात्र क्रीज इथे सोडावी लागेल. क्रिकेटमधली आत्महत्या. धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला दुसरा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या होते ती 73 धावा. सचिन सर, कोणी फेकलं? कोणी होतं? किरण डांगे यांनी फेकला आणि योगेश वालगोडेने इथे अडवलं होतं. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. पहिला चेंडू इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र तिथे लेगबाय स्वरूपाची मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 74 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी इथे सुरू आहे. पुढचा चेंडू इथे फुल टॉस आणि त्यामध्ये षटकार. 6 धावा.
धावसंख्येमध्ये 6 ने वाढ, धावसंख्या 80 धावा झाल्या. कालच्या दिवसाचा हिरो जुबेर यांचं इथे शुभागमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इन ऍक्शन आपल्याला पुढच्या मॅच मध्ये त्यांचा खेळ देखील पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू या इनिंगचा, बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय आणि इथे शेवटच्या 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा आल्या. धावसंख्या 84-85 धावांचं लक्ष आहे. 85 रन्स टू विन. यानंतरचा सामना सदाशिवपेठ वर्सेस प्रतापगड. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचंय. यानंतरचा सामना प्रतापगड वर्सेस सदाशिवपेठ. अंपायरांनी विनंती केली आहे नाहीतर ओव्हर कमी करण्यात येईल. सदाशिवपेठ प्रतापगड दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. समीर साठे आणि जुबेर. एक इनिंग संपलेली आहे पहिल्या सामन्याची. हॅलो, सदाशिवपेठ वर्सेस प्रतापगड. सदाशिवपेठ वर्सेस प्रतापगड दोन्ही कॅप्टननी संपर्क करायचा आहे. यानंतरचा सामना प्रतापगड वर्सेस सदाशिवपेठ. दोन्ही टीमा तयार असतील. कॅप्टननी संपर्क करायचा आहे. पहिली इनिंग सास कडनं सचिन कातोरे आणि योगेश वालगुडे.
सुंदर असा फटका, 4 रन. 1 बॉल 4 रन. सचिन कातोरे. समर्थ पहिल्या शेवटच्या दिवसाचा पहिला सामना सायस वर्सेस हडपसर. पंच्याऐंशी धावा जिंकण्यासाठी संजय कोपडे यांनी संपर्क करायचा आहे. संजय कोपडे. सुंदर अशी बॉलिंग, सुंदर असं क्षेत्ररक्षण. शेवटच्या दिवसाचा पहिला सामना हडपसर वर्सेस सायस. योगेश वालगुडे यांच्या बॅटीतून हा षटकार. ग्राउंड वरती रिकाम्या बाटल्या, चहाचे कप, ORS हे डस्टबिन मध्ये टाकावे याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. स्वच्छता राखायची आहे. डक मध्ये बसलेल्या प्लेयरना विनंती, ORS पाण्याच्या बाटल्या रिकाम्या डस्टबिन मध्ये टाकायची. संजय कोपडे यांनी संपर्क करायचा आहे. संजय कोपडे. सदाशिवपेठच्या कॅप्टन आले असतील तर त्यांनी संपर्क करायचा आहे. सदाशिवपेठ समीर साठे. सदाशिवपेठ समीर साठे.
समीर साठे नाही आला कुठे पोचलं ते तर सांग म्हणा. अटीतटीचा सामना हडपसर वर्सेस सायस. बघूया कॅच ड्रॉप. आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माऊली नरहरे चषक पर्व 11वे शेवटच्या दिवसाचा पहिला सामना योगेश वालगुडे आणि सचिन कातोरे सायसकडनं खेळत आहेत. जिंकण्यासाठी 84 रनाची गरज, 85 रनाची गरज. दुसरं षटक चालू आहे. काय काय जरा हार फुलांचं समीर साठे यांनी संपर्क करायचा आहे. सदाशिवपेठ यानंतरचा सामना सदाशिवपेठ वर्सेस प्रतापगड. या स्पर्धेचा या मॅचचा टॉस MSCD वेस्टर्न झोनचे सहसचिव राहुल देशपांडे, संजय कुंजीर, रामभाऊ गायकवाड यांनी करून घ्यायचा आहे. सदाशिवपेठ वर्सेस प्रतापगड. समीर साठे यांनी संपर्क करायचा आहे. समीर साठे टॉस साठी यायचंय. दोन ओव्हर 28 रन. 2 ओव्हर 28 रन. समीर साठे यांनी संपर्क करायचा आहे. टॉस करून घ्यायचा आहे. मी राहुल देशपांडे, संजय कुंजी, रामभाऊ गायकवाड यांना विनंती करतो त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. ग्राउंड मध्ये जाऊन टॉस करून घ्यायचा आहे. जुबेर खान आणि समीर साठे यांनी टॉस करून घ्यायचा आहे. दे इकडे जाऊ. राहुलजी देशपांडे, रामभाऊ गायकवाड, संजय कुंजीर यांनी टॉस करून घ्यायचा आहे. शेवटच्या दिवसाचा दुसरा सामना आणि योगेश वालगुडे खतरनाक असा बॅट्समन आउट.
बघूया किरण डांगी दौंड तालुक्याचा ढाण्या वाघ, बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. समीर साठे आणि जुबेर, सदाशिवपेठ वर्सेस प्रतापगड. कालचा एकतर्फी सामना फिरवणारा जुबेर याची MSCDA वेस्टर्न झोनवर निवड झालेली आहे, त्याचं खूप खूप अभिनंदन. टॉससाठी MSCDA वेस्टर्न झोनचे सहसचिव राहुल देशपांडे, संजय कुंजीर, रामचंद्र गायकवाड. टॉस चालू आहे दुसऱ्या सामन्याचा. प्रतापगडनी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. प्रतापगडनी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांनी 11 प्लेयर स्कोररकडे द्यायचे आणि ही मॅच संपल्यावर लगेच प्रतापगडनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. या टुर्नामेंटचे स्पॉन्सरर आमचे मार्गदर्शक नारायण शेठ तापडे यांचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं हार्दिक स्वागत. नारायण शेठ तापडे यांचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं हार्दिक स्वागत. मॅचेससाठी त्यांनी 51,000 रुपयाचं आम्हाला मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. मैदानातल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, रिकाम्या बाटल्या ORS हे डस्टबिन मध्ये टाकायचंय. डक मधले खेळाडू यांना विनंती आहे, सगळं डस्टबिन मध्ये टाकणं गरजेचं आहे. भोर तालुक्याचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं खूप खूप स्वागत. संजय कोपडे, संध्याकाळची तयारी करायला सुरुवात करा, विनंती आहे तुम्हाला. जुबेर खान, कोंडवा कोंडवा. नॉकआउट स्पर्धा चालू झालेली आहे. सायस फार्मा वर्सेस हडपसर हा सामना जिंकण्यासाठी 85 धावांची गरज. सहा धावा. सुंदर असा झेल.
समर्थ समर्थ आणि अथर्व. समर्थ हडपसर विजयाच्या दृष्टीने वाटचाल. भोर तालुक्याचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं स्वागत. अडोतीस धावा झालेल्या आहेत. अजूनही 14 चेंडू मध्ये 47 धावांची गरज. चौकार आणि षटकार शिवाय काही पर्याय नाहीये. चला 20 मिनिटं थोडं लक्षात ठेवून चलूयात. बारा चेंडू मध्ये 45 धावांची गरज. 4 षटकांमध्ये 40 धावा आणि 3 गडी बाद. सचिन यांची उत्कृष्ट गोलंदाजी.
सायन्स यानंतरचा फार्मा सामना संघाला सदाशिवपेठ वर्सेस प्रतापगड. आयोजकांनी संध्याकाळच्या तयारीला लागायचंय. आदरणीय जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे यांचं ठीक अजून एक दुपारी गडी बाद. 4 वाजता आगमन होणार आहे. अप्पांच्या शुभ हस्ते वैजूनाथ जागोष्टी, माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, हेमंत भाऊ रासने, दीपक भाऊ मानकर, चंदू शेट कदम, आबा बागुल, सुभाष जगताप, महेश वाबळे आणि आमचे परममित्र राजेशजी मुत्ता या मान्यवरांच्या शुभ हस्ते आजचा बक्षीस समारंभ ठीक संध्याकाळी 5 वाजता क्वार्टर फायनलचे सामने. त्यातला पहिला सामना हडपसर वर्सेस सास. संघ मालक शिवाजी गदादे मैदानात. चला लवकरात लवकर उरकून घ्या सामना. संघ मालक विकास काळे आनंद उत्सव करण्यासाठी निखिल मैदानात कामते उपस्थित. हेलिकॉप्टरने ते आलेले आहेत हडपसरवरनं. गोलंदाजीसाठी आलेले आहेत. संघ मालक विकास काळे यांचं स्वागत. 39 धावांची गरज. 6 चेंडू 39 उपाध्यक्ष धावा. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट यांचा हा संघ विजयाच्या दृष्टीने. सर तुमचं स्वागत. सर काय वाटतंय तुम्हाला सामन्यांविषयी? खरोखरच या वर्षी आदरणीय अप्पांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेल्या या सुंदर ग्राउंडवरती मॅचेस हडपसर संघ अतिशय आपला चांगली कामगिरी या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये दाखवत आहे. आणि बघूया हडपसर संघ यावेळेस नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करून विन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. अतिशय सुंदर नियोजन बेलकर साहेब तुमचं, तुमच्या टीमचं, सर्व आयोजक संयोजक यांचं. आणि गेली 1 महिनाभर सातत्यानं हडपसर संघ आपला ग्राउंडवरती जो त्यांनी सराव कसून केलेला आहे त्याचंच आज या ठिकाणी ते रिझल्ट आपल्याला सर्वांना बघायला मिळत आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्व आयोजक संयोजक कमिटीचं मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निखिल कामटे त्यांनी ही टुर्नामेंट अशी गाजवलेली हडपसर संघाकडून आणि सगळ्या प्रेक्षकांचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं त्याचं खूप खूप अभिनंदन. संघ मालक स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करतायत. शिवाजी गदादे टॉस का बॉस. सचिन कातोरे तेही सुंदर अशी बॅटिंग करताना दिसत आहेत. निखिल कामटे यांचं खूप खूप अभिनंदन. पूर्ण टुर्नामेंट त्यांनी गाजवलेली आहे. त्यांच्या रनांमध्ये काल 78 रन त्यांनी केलेले आहेत. काल त्यांनी 78 रन केलेले आहेत. आज त्यांनी 30 रन केलेले आहेत. निखिल कामटे पूर्ण टुर्नामेंट गाजवलेली आहे. त्याचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं खूप खूप अभिनंदन. त्याची MSCDA वेस्टर्न झोनवरती निखिल कामटे याची निवड झालेली आहे. त्याचं खूप खूप अभिनंदन. आजच्या सामन्यात आमचा जुना सहकारी अमोल कटके याचंही खूप खूप अभिनंदन. त्यांनी चांगली अशी बॅटिंग केलेली आहे. पुरंदर तालुक्याची हवा प्रीतम जगताप हे मैदानात आलेले आहेत. त्यांचा सामना आहे
सदाशिवपेठ वर्सेस प्रतापगड. सामना संपल्यानंतर प्लेयर्सनी इमिडिएटली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जुबेर फिल्डिंग लावून घ्यायची आहे पटकन. सामना संपल्यानंतर सदाशिवपेठच्या टीमनी दोन्ही बॅट्समन तयार ठेवायचे आहेत. अंपायरनी त्वरित मॅच चालू करायची आहे. आणि चेतन गांधी यांच्याकडनं चेक कॅच ड्रॉप झालेला आहे. मेन आयोजक संजय खोपडे हे आपल्याला मैदानात दिसतील. त्याचबरोबर सदाशिवपेठ टीमचा एक प्लेयर कमी असल्यामुळे समर्थ बेलकर हाही तुम्हाला मैदानात दिसेल. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल खेळताना सचिन कातोरे. आणि सामना हडपसरनी जिंकले. वाईड बॉल आहे. वाईड बॉल. सचिन कातोरे नॉट आउट राहिले. या टुर्नामेंटचा शेवटचा बॉल ते खेळताना दिसतील आपल्याला. आणि सामना जिंकून हडपसर संघ सेमीफायनल मध्ये हडपसर सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. हडपसर संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. आणि विकास काळे आनंद उत्सव करताना. चला जुबेर खान चला फिल्डिंग लावा प्लीज. चला उत्कृष्ट असा खेळ. चला बाहेर येऊन फोटो काढा प्लीज. ओमसा बाहेर येऊन फोटो घ्या प्लीज. चला सामना जुबेर